दिवसातला पहिला सामना तो रंगला जाईल शिवम स्पोर्ट्स गेरसे विपक्ष यजमान एनपी स्पोर्ट्स बी या उभय संघांच्या दरम्यान. तिकडे मात्र यंग टॅलेंटच्या विश्वासावर यंग टॅलेंटच्या जोरावर या पंचांच्या भूमिकेमध्ये पहिला चेंडू हलक्या हातानं यावेळेला चेक केलाय संदीप दिवाने बॉलर संकेतनं शफल झालेत आणि यावेळेला मात्र थेट मार्किंग शॉट संदीप दिवानेच्या बॅट मधनं सुपर 6 मधल्या या महाथराराचा आगाज यलगार प्रारंभ आणि शुभारंभ करणारा हा आलाय सुवर्ण चौकार. याही वेळेला शफल झाले तिथे मात्र चांगला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 बाउंस चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा आलाय आणखी एक दमदार सलगचा दुसरा गेरसेकरांचा चौकार. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलाय बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचले इनसाइड आउट शॉट आणि इथे मात्र वाडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून चाललाय सीमा पार. आणखी एक दमदार सलगचा तिसरा चौकार. अपराकर बॉल आणि इथे मात्र चांगला फटका परंतु जाळ विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये आमिष दाखवलेल्या आमिषाला दिलेल्या प्रलोभनाला सहजपणे बळी पडलाय. लेजेंडरी क्रिकेटर ऍज अ ओपनर बॅटर म्हणून धमाकेदार सुरुवात करणारा संदीप दिवाने आता मात्र मैदानातून बाहेर जाऊन डगआउटच्या आडोशाला. हा पहिला धक्का शिवम स्पोर्ट्स गेरसे या संघाला. इथे मात्र वॉट शॉट. हा फटका म्हणजे खेळाडूच्या प्रती असणाऱ्या देखण्या रूपाचं एक वेगळं प्रतीत होतं. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र शुभमच्या रडार मध्ये चेंडू आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मावळत्या सूर्याचा दर्शन देणारा हा आलाय आसमानी षटकार. नेक्स्ट बॉल यावेळेला थोडासा ट्रॅकर मात्र सरळ दिशेनं दर्शनचे प्रयत्न अपुरे ठरतील. अतिथी कक्षाला सलामा दे. इथे मात्र शुभम ठाणगेच्या नंतर शुभम महाडिकने खेळलेला हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अंदाज चुकलाय पण चेंडू मात्र ज्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणार आहे त्याचा मार्ग चुकणार नाही. हा आलाय आणखी एक दमदार खणखणीत सुवर्ण चौकार. याही वेळेला इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअरला हुक केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर चेंडू मात्र सीमा रेषा पल्ल्यावर जाऊन आरामात सांगतोय. यस 4 धावा मिळाल्यात बॉलिंग मार्कवर. लो फुलटॉस सरळ दिशेनं सेफ झोन मध्ये अतिशय वेगानं ही चापड बसली आहे. धाववेग इथे आणि त्याचं परिपाक आसमानी 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 फटका गेरसेकरांच्या चेहऱ्यावर आनंदाचं उधाण निर्माण करणारा हा आलाय सुवर्ण षटकार. तोडता येईल का. सफल झाले. चांगली गोलंदाजी ही क्षमता आहे सौरभची. अगदी दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला पाहिलं बोललाय या गोष्टी कराव्या लागतील आणि त्यामध्ये मात्र चूक होते. क्रिकेटच्या मैदानात अशा स्टेजला चुकीला माफी नाही. जसा तो उचललाय आणि बॅट मधनं जो मधुर आवाज आलाय त्या आवाजानं टक करण्याच्या ऐवजी इतका ध्वनी दिलाय हा षटकार आहे. आणि भावेशनं देखील हवाई सफर केली आहे ती शुभम महाडिकनं. बॅटिंग लाईनअप मध्ये डेप्थ असणारा संघानं ऑफस्टिकच्या बाहेर इनसाइड आउट शॉट लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि तिथे मात्र सौरभ गोतारणे व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. हा खेळाडू आहे ज्याला माहित आहे गोलंदाजी करताना मला समर्पण द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना माझी एक चूक ही संघासाठी खऱ्या अर्थानं घातक ठरू शकते आणि मी कठीण केलेली गोष्ट मी जेव्हा सोपी करून दाखवतो त्यावेळेला त्याचा परिपूर्ण फायदा हा माझ्याच संघाला होत असतो. जबरदस्त झेल पकडला सौरभ गोतरणेनं. आपण रिप्ले मध्ये ते वारंवार पाहू शकता. सगळ्यात मोठा गुन्हा ठरतो. चांगला फटका आणि या वेळेला मात्र जागेवरनं क्षेत्ररक्षकांच्या मानावर झाल्या आणि चेंडू सीमा पार. षटकार. सलामीला आलेला संदीप दिवाने 6 चेंडूंमध्ये 13 धावांची वैयक्तिक खेळी त्यानं केली. बाद झाला आदित्य महाळुंगेनं त्याला बाद केलं भाऊकरबी झेल घेऊन. त्यानंतर शुभम महाडिक 10 चेंडूंमध्ये 27 धावांची इनिंग त्यानं साकारली आणि त्याला भावेश विशेनं सौरभ गोतारणेकडे झेल बाद करत त्याला मात्र चले जावचा नारा दिला. आणि त्यानंतर ऋतिक दिवालेनं षटकार खेचला होता शेवटच्या षटकामध्ये परंतु त्याला देखील सौरभनं माघारी धाडलं वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. पण शुभम ठाणगे 15 चेंडूंमध्ये 23 धावांची नाबाद खेळी आपल्याला पाहू शकतो. काही महागडी षटकं आली. संकेत विशे जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले 13 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर आदित्य महाळुंगेनं एका षटकात 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर संकेत दिनकरनं एका षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या आणि ते भावेश विशेनं एका षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. परंतु सौरभ गोतारणेचं कौतुक करावं लागेल.
2 षटकं हाताळली, त्यामध्ये 5 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले, 1 विकेट देखील प्राप्त केली आणि 11.50च्या सरासरीने या 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केल्या. सेकंड इनिंग, पहिला चेंडू फुल टॉस बॉल, यावेळेला दिनेशनं केलाय प्रहार लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू देखील मैदानाच्या आत थांबणार नाही. चौकार, ऑफ स्टिकच्या बाहेर चांगला चेंडू, बॉल शफल झाले, समोरच्या दिशेने आलाय चेंडू आणि भावेशनं केलाय वार, वर्मी लागणारा हा आलाय एनपी स्पोर्ट्सचा गोल्डन 6 मिळतात. ते सोपं ठरेल. इथे मात्र ज्या माशाला जाळ्यात अडकवायचं होतं त्याला अडकवलाय. हा पहिला धक्का. टीम आहे त्याच्या विरोधात काय होतं खोलवर टप्प्याचा आणि स्टँड अँड डिलिव्हर हाय हँडसम अँड ह्यूज 6. या षटकारानं 84 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असणाऱ्या एनपी स्पोर्ट्स बी या संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळतेय ती म्हणजे 27 धावा. आणि किशोर धसाडे नावाची रन मशीन निलेशजी ज्या ज्या वेळेला रंगात येते त्या वेळेला चेंडू ढगात गेल्याशिवाय त्याला कोणताही पर्याय नसतो. नेक्स्ट बॉल, बॉल गुड लेन स्पॉट वर, अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आकाशात. किशोर धसाडेला दिलाय चला जा. साई वेगाचा बादशाह. इथे मात्र दिनेश आणि यष्टीरक्षक तैनात आहे. हिटिंग एज लागली, स्लो वन. दिनेशच्या माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आत न्यू बॅटर आता मात्र एंटर होईल भाऊ. भाऊसाठी पुढचा चेंडू. याही वेळेला पुन्हा सेम लाईन वरचा बॉल, सेम लेंथ वरचा चेंडू आणि अगदी त्याचा परिणाम देखील सारखा आलाय. आणखी एक धक्का. ती केली जाईल का? फुल टॉस बॉल आणि केत विषेनं आल्या केल्या गणागाती आघात. फटका सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षण त्यावरून कमालीचं हॅट्रिक साधली आहे गोलंदाज ओमकार तारमळे. नेक्स्ट बॉल, यावेळेला चांगला फटका सजवला होता, टायमिंग प्रॉपर नाही आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज देखील तिथे चुकणार नाही. ऋतिक आशा मात्र दुसर होती. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेग, त्यानं गोलंदाजी केली. त्यानंतर आला माफ करा ओमकार. इथे मात्र जोरदार प्रहार केलाय बॅटर दर्शन. धावांची आवश्यकता, 11 चेंडू आणि 50 धावा. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय या क्षणाला. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा हा खेळलेला फटका आणि ते मात्र पंचावर्गीय असतो. इथे चेंडू हवेत असेल, संदीप दिवाणे चेंडू खाली असतील, झेल पकडला जाईल आणि सुपर 6 मधला पहिला विजय साकार केलाय तो शिवम स्पोर्ट्स गेरसे या टीमनं.